चोपडा शहरचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांना एक इन्फॉर्मेशन मिळालेली होती की एक इसम सुनसाळे बाजूकडून चोपडा शहरामध्ये मोटरसायकलवर गांजा घेऊन येत आहे. मिळालेल्या माहितीप्रमाणे त्याने तो ट्रॅप लावला. MSW कॉलेजजवळ ती संशयित मोटरसायकल अडवली आणि तपासणी केली तर मोटरसायकलला पाठीमागून एका प्लास्टिकच्या मोठ्या गोणीमध्ये गांजा आढळून आला. साधारणपणे 10 किलो 600 ग्रॅम गांजा तो मिळालेला आहे. 2,30,000 रुपये त्याची किंमत आहे. तो गांजा आणि मोटरसायकल जप्त केलेली आहे. आरोपीला ताब्यात घेतलेला आहे, त्याला अटक केलेली आहे, त्याच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे NDPS ॲक्टप्रमाणे. आता त्याला कोर्टात आज हजर करून त्याचा PCR घेऊन गांजा कुठून आणला, कुठं घेऊन